महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या कोयना धरणामध्ये अवघा 11 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच वेळेस धरणामध्ये जवळपास 20 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजे यावेळेस मागील वर्षाशी तुलना करता 9 टीएमसी कमी पाणीसाठा शिल्लक आहे. आता बघा हे सर्व झाले कशामुळं, तर मान्सून जो आहे हा डिले झाल्यामुळं, मान्सूनला उशीर झाल्यामुळं. भारतातील पाऊस जो आहे तो जनरली 1 जूनला केरळ किनारपट्टीवरती येऊन धडकतो, पण यावेळेस अल निनोचा इफेक्ट प्रभावी असण्याच्या शक्यतेमुळं आयएमडीने 4 जूनपर्यंत पाऊस केरळ किनारपट्टीवरती येऊन धडकेल असा अंदाज वर्तवलेला होता. पण झालं काय, तर बिपरजॉय वादळ आलं आणि मान्सूनची प्रगती जी आहे ती रेंगाळली आणि अर्धा जून संपून गेलेला असला तरी सुद्धा पावसाचे चिन्ह अजूनही काही दिसायला तयार नाहीयेत. पेरणीचं संकट मोठं आहे. ज्यांनी कुणी त्यांच्याजवळ असलेल्या पाण्यावरती पेरणी केलेली आहे त्यांच्यासमोर दुबार पेरणीचं संकट आहे. यासोबतच पिण्याच्या पाण्याची सुद्धा मोठी समस्या आता उभी राहणार आहे. पाऊस वेळेवरती जर का नाही पडला तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो आणि महागाई जी आहे ती सुद्धा वाढू शकते. आता हा संपूर्ण विषय काय आहे हे समजून घेऊयात. पाऊस जर का डिले झाला तर त्याचे वेगवेगळे काय परिणाम होऊ शकतात याच्यावरती सुद्धा आपण आज नजर टाकण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पावसाचे अंदाज आपल्या इथं जे आहेत ते एकतर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटद्वारे एक जाहीर केले जातात आणि एक खाजगी संस्था आहे स्कायमेट यांच्याद्वारे सुद्धा जाहीर केले जातात. दोघांचेही अंदाज हे जवळपास असतात आणि तेच अंदाज प्रमाण मानून आपल्या इथं जो काही राडगाडा आहे तो सुरू असतो. आयएमडीची तारीख असते 1 जूनच्या आसपासची. यावेळेस तारीख होती त्यांची 4 जूनची आणि स्कायमेटचा अंदाज होता तो 10 ते 12 जूनच्या दरम्यानचा. दोघांच्या अंदाजामध्ये जरी फरक असला तरी सुद्धा 2-3 दिवसांचा एरर जो आहे हा कॉमन आहे आणि तितकंच चालून जातं. पण बिपरजॉय वादळ जे आहे ते 6 जूनच्या आसपास अरबी समुद्रामध्ये उत्पन्न झालं. लँडफॉल 2-4 दिवसामध्ये होणं अपेक्षित होतं, पण हे वादळ अरबी समुद्रामध्ये तब्बल 10 दिवस घोंगावत राहिलं. कधी ते पश्चिमेकडे गेलं, नंतर ते गुजरात किनारपट्टीकडे आलं. गुजरात किनारपट्टीकडे यायला लागलं तसं मान्सून थोडंसं वेगाने पुढे सरकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण तसं काही झालं नाही आणि बिपरजॉयचा इफेक्ट जो आहे तो अजूनही आपल्या इथे जाणवताना दिसतोय. आता संपूर्ण महाराष्ट्रभर जे काही वारं सुटलेलं दिसतंय हे बिपरजॉयचाच परिणाम आहे असं हवामान तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत. आता हा जो पाऊस आहे डिले तर झालेला आहे, 19 जून पर्यंत आपण आलेलो आहे. याच्या जोडीला दुसरा अजून एक महत्वाचा घटक आहे ज्याच्यामुळे पाऊस डिले झालेला आहे, ते म्हणजे अल निनो. अल निनो काय आहे आणि ला निना काय आहे याच्याविषयीचा आपण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. तरी सुद्धा थोडक्यामध्ये सांगतो की अल निनो जो आहे याच्यामुळे समुद्रातलं पाणी जे आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं जास्त गरम झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मान्सून जो आहे तो कमकुवत होतो आणि त्याचा इफेक्ट असा होतो की आपल्या इथं दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण होते. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावरून वाहून येणारं जे वारं आहे हे भारतासाठी आणि भारतामध्ये पडणाऱ्या पावसासाठी फार महत्त्वाचे आहेत. अल निनोच्या मान्सूनवरच्या इफेक्टविषयी अजून पूर्णतः संशोधन झालेलं नाहीये. त्याच्याविषयी संशोधन अजून चालू आहे. पण अल निनो ज्या वेळेस सक्रिय असतो त्या वेळेस मान्सूनवरती वाईट परिणाम झाल्याचा आजवरचा अनुभव आहे. गेल्या 65 वर्षांमध्ये 14 वेळा मान्सूनवरती अल निनोचा प्रभाव जाणवलेला आहे आणि त्यामध्ये 9 वेळा मोठा दुष्काळ पडलेला आहे. स्कायमेटचे अध्यक्ष जे आहेत शर्मा यांनी 2023 मध्ये 1991 प्रमाणे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं म्हटलेलं आहे. आता ज्यावेळेस ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणलं जातं तर जर का आकडेवारीत बोलायचं म्हणलं तर आपण त्याला असं म्हणू शकतो की नेहमीपेक्षा 10% जरी पाऊस कमी पडला तरी सुद्धा तो सौम्य दुष्काळ असतो, कारण की तितकी डेफिशियन्सी असते. आता शर्मांच्या नुसार यावेळेस फेब्रुवारी पासूनच कडक ऊन पडलेलं असल्यामुळं अल निनो मजबूत होण्याची शक्यता आहे आणि त्याचा पावसावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता आहे. कोणीही अजूनपर्यंत दुष्काळाविषयी बोललेलं नाही हे विषय. आता भारतावरती याचा नेमका काय परिणाम होईल, म्हणजे हा जो पाऊस डिले झालेला आहे याचा काय परिणाम होईल. आता अंदाज जे होते त्याच्यामध्ये
एरर मार्जिन मगाशी मी म्हणलं तसं 3 दिवसांचं एरर मार्जिन असतं. 4 जून IMD म्हणलं होतं तर 7 जूनपर्यंतचा एरर मार्जिन होता. स्कायमेट 10 ते 12 जून म्हणत होतं तर 15 जूनपर्यंतचा एरर मार्जिन होता. पण सिच्युएशन सध्या त्याच्या पलीकडे निघून गेलेली आहे. भारत हा शेतीवरती अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपल्या इथली शेती जी आहे 70 ते 75% कदाचित त्याच्याहून जास्त शेती ही पावसावरती अवलंबून आहे आणि जर का पावसाला उशीर होतोय तर या संपूर्ण अर्थचक्राला कुठेतरी जाऊन खीळ बसणार आहे. खरीपाचा संपूर्ण हंगाम जो आहे तो धोक्यामध्ये येऊ शकतो. पाऊस डिले झाला आणि IMD म्हणतंय तसं जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर का चांगला पाऊस पडला तरी सुद्धा पुढे जो काही हंगाम असणार आहे पिकांसाठीचा तर तो आपल्याला कमी हंगाम सापडणार आहे, कमी कालावधीचा हंगाम सापडणार आहे. याच्यामुळं जे काही उत्पन्न होईल ते उत्पन्न सुद्धा कमी होईल याची शक्यता आहे आणि प्रोडक्शन जे आपलं नॉर्मल प्रोडक्शन आहे त्याच्यापेक्षा कमी प्रोडक्शन होऊ शकतं. जर का प्रोडक्शन कमी होतंय तर अन्नधान्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढू शकतात आणि शेतकऱ्यांचं इन्कम जे आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं. शेतकऱ्यांचं इन्कम कसं कमी होईल तर बघा ग्रोईंग सीझन जो आहे तो कमी असल्यामुळं आणि पाऊस जो आहे तो उशिरा आलेला असल्यामुळं जे दाणे जे भरायला पाहिजेत पिकांसंदर्भातले ते दाणे जे आहेत ते व्यवस्थित भरले जाणार नाहीत आणि तो अन्नधान्याचा दर्जा जो आहे तो तितका राहणार नाही आणि म्हणून त्यांचं इन्कम जे आहे ते कमी होऊ शकतं आणि फूड प्राइसेस जरी वाढल्या तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. शेतकऱ्यांपर्यंत ते फायदे पोहोचतच नाहीत. जे काही आहे ते मिडल मॅनपर्यंतच राहतं. ऑलरेडी रशिया युक्रेन युद्धामुळं आणि इतर ज्या काही जागतिक घडामोडी घडत आहेत याच्यामुळे फूड प्राइसेस ज्या आहेत त्या चढ्याच राहिलेल्या आहेत. जगभर अन्नधान्याच्या किमती ह्या चढ्याच राहिलेल्या आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात आहे आणि मधल्या काळामध्ये आपण बघितलं होतं की खूप सारे आफ्रिकन देश जे आहेत ते भारतातील गव्हावरती अवलंबून होते आणि आता आपल्या इथेच कदाचित परिस्थिती जी आहे ती गंभीर होऊ शकते. आणि ग्रामीण भागामधला जो काही पॅटर्न आहे कन्झम्पशन पॅटर्न तो सुद्धा चेंज होऊ शकतो. म्हणजे कसं बघा जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ती आपल्या इथे ग्रामीण भागामध्ये राहते आणि ग्रामीण भागामध्ये जे काही खरेदीचे व्यवहार होतात ते शेतीतील उत्पन्नावरतीच अवलंबून असतात. जर का शेतीतील उत्पन्न कमी होते तर याचा अर्थ असा होतोय की शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होते आणि अल्टिमेटली शेतकरी जी खरेदी करतील दिवाळी म्हणा दसरा म्हणा त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट दिसेल आणि सर्वात मोठा इम्पॅक्ट जो आहे तो ऑटो सेक्टरवरती दिसू शकतो असं तज्ज्ञांचं म्हण आहे. फूड सिक्युरिटी जी आहे त्याला कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो. महागाई जी आहे सरसकट महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि जे रोजगाराच्या संधी आहेत त्या कमी उपलब्ध होतील किंवा कदाचित बेरोजगारीची समस्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावू शकते. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा विषय गंभीर होऊ शकतो आणि एकूणच देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती कुठेतरी जाऊन कमी गतीची होऊ शकते, धीमी होऊ शकते. फूड सिक्युरिटी जी आहे आपल्या 140 कोटी लोकसंख्येसाठीची ही पूर्णतः मान्सूनवरती अवलंबून आहे. मग दुष्काळी भाग जो आहे त्या ठिकाणी तर अडचणींमध्ये अजून वाढ होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये जोपर्यंत सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत मान्सून विषयी पक्क असं काही सांगता येत नाही. IMD नुसार भारतामध्ये दरवर्षी 116 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि 89 सेंटीमीटर जो पाऊस आहे तो मान्सूनमुळे पडत असतो आणि या सर्व गोष्टींवरती आता परिणाम होणारे हा मान्सून डिले झाल्यामुळे. मान्सून डिले होण्याचे अजूनही काही परिणाम आहेत बघा. म्हणजे त्याला जर का आपण बघितलं फिजिकल इम्पॅक्ट त्याचा वेगळा आहे, सोशल इम्पॅक्ट वेगळा आहे. फिजिकल इम्पॅक्टमध्ये जर का आपण बोलायचं म्हणलं तर जमीन जी आहे ती अजून कोरडी होऊ शकते आणि जमीन जितकी कोरडी होत जाईल तितकी त्या जमिनीची तहान वाढणार आहे. त्या जमिनीला भिजण्यासाठी जास्त पाणी लागणार आहे आणि अल्टिमेटली ह्याचा परिणाम होणार कशावरती तर एकतर तळे आटत जाणार आहेत, धरणं जी आहेत ती आटत चाललेली आहेत. हे मी सुरुवातीला सांगितलंच. म्हणजे पाण्याचे स्रोत जर का आटत चालले तर अल्टिमेटली होणार काय तर जमिनीची तहान जी आहे ती भागणार नाही आणि धूप जी आहे ती वाढत जाऊ शकते. यासोबतच दुधाचं प्रोडक्शन जे आहे ते डिरेक्टली त्याच्यावरती फार मोठा परिणाम होऊ शकतो. दुधाचं प्रोडक्शन कमी होऊ शकतं. यासोबतच ग्रामीण भागातील जी जनता आहे त्यांची पर्चेसिंग पॉवर जी आहे खरेदी करण्याची क्षमता ही सुद्धा कमी होऊ शकते आणि ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम असा होईल म्हणजे पाण्याचे स्रोत अवेलेबल नाहीयेत, पाणी उपलब्ध नाहीये आणि मग जनावरांसाठी चारा सुद्धा उपलब्ध होणार नाही. ऊन जे आहे ते वाढत जाईल आणि अल्टिमेटली स्ट्रेसमध्ये जनावरांची वाटेल त्या किमतीला विक्री सुद्धा होऊ शकते.
यासोबतच कुपोषण जे आहे ते सुद्धा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि जे मुळामध्येच दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत त्यांच्यासाठीच तर ही परिस्थिती अजून गंभीर असू शकते. ज्याप्रमाणे जनावरांची पडेल त्या किमतीला विक्री होऊ शकते, अगदी त्याच पद्धतीने जमिनीची सुद्धा पडेल त्या किमतीला विक्री होऊ शकते. कारण की शेतीमध्ये आता भविष्य नाही असं सुद्धा एका पद्धतीने शेतकऱ्यांचा समज होऊ शकतो आणि याचा इफेक्ट असा होईल की स्थलांतर जे आहे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे त्या ठिकाणी स्थलांतर मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. ऑलरेडी आपल्या इथं ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर होत असताना या परिस्थितीमुळं हा स्थलांतर होण्याचा जो रेट आहे तो अजून वाढू शकतो आणि याचा शहरातील ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती मोठा लोड येऊ शकतो. याच्या जोडीला सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर जे आहे म्हणजे प्रायमरी सेक्टर जे आहे ते आपलं शेतीच आहे, पण सेकंडरी आणि टर्शरी द्वितीयक आणि तृतीयक जे क्षेत्र आहे त्याच्यावरती सुद्धा याचा परिणाम निश्चितपणे जाणवेल. यासोबतच लोकांचं मॉरल जे आहे ते डाऊन होऊ शकतं, स्ट्रेस वाढू शकतो, टेन्शन जे आहे ते सुद्धा वाढू शकतो आणि ही सर्व परिस्थिती जी आहे ती अंधश्रद्धा वाढण्यासाठी पूरक आहे असं सुद्धा तज्ज्ञांचं मत आहे. आणि एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे मुलींची शाळा सुद्धा याच्यामुळे सुटू शकते. म्हणजे पाण्यासाठी आपल्या इथं बघितलेलं असेल की पाणी जे आहे ती भरण्याची जबाबदारी ही महिलांची आहे असं एका पद्धतीने वातावरण निर्माण झालेलं आहे. मग घरामध्ये जर का पाणी उपलब्ध नसेल तर अल्टिमेटली त्याच्यासाठी महिलांनाच जिथं पाणी उपलब्ध आहे तिथपर्यंत जावं लागणार आहे आणि याची परिणती याच्यामध्ये होऊ शकते की मुलींची शाळा जी आहे ती सुद्धा सुटू शकते. विकर सेक्शन जो आहे त्याच्यावरतीही याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि अल्टिमेटली सावकारी कर्ज जे आहे तेही त्यांच्यावरचं वाढू शकतं, शोषण जे आहे ते वाढू शकतं. पुढच्या पिढीवरती याचा परिणाम होईल याच्याविषयी निश्चितपणे काही सांगता येणार नाही, पण जर का कर्जाच्या चक्रामध्ये एखादा अडकला तर निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी धोका जो आहे तो निर्माण होऊ शकतो. आणि शेवटाकडे येताना एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांनी कोणी थोडाफार पाऊस पडला म्हणून पेरणी केलेली असेल किंवा पाण्याचं काहीतरी स्रोत उपलब्ध झाला म्हणून पेरणी केलेली असेल, त्यांना जर का दुबार पेरणी करायचं असेल तर भांडवल कुठून उपलब्ध होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर का दुष्काळ सदृश्य परिस्थिती अजून कंटिन्यू राहिली तर भांडवलाचा शेतकऱ्यांसाठी फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा. यासोबतच आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.